आजचा भाग क्रमांक आहे 111. श्री राम समर्थ. यमुनेचं पाणी जे होतं ते प्रचंड विषारी होतं आणि ते प्याल्यामुळे सगळे सवंगडी मृतप्राय झाले होते. परंतु भगवंताने आपली अमृतमय नजर जी आहे ती जेव्हा त्यांच्यावर टाकली तेव्हा सर्व जणू काही घडलं नाही अशा प्रकारे ते उठून बसले आणि थोडा वेळ एकमेकाकडे बघत होते की काय घडलं असेल. आणि नंतर त्यांना लक्षात आलं की आपण हे जल प्यालं होतं आणि आपण बेशुद्ध झालो होतो आणि बाजूला अर्थात भगवंत उभे आहेत. त्या लक्षात आलं की काय घडलं होतं आणि काय झालं आहे संपूर्ण त्यांना लक्षात आलं होतं. आणि याच ठिकाणी ही कथा सांगत असताना राजाने प्रश्न विचारला, परीक्षित राजाने, की मुनिवर हे पाणी कशामुळे झालं होतं आपण सांगू शकाल का? मला इतकी माहिती आहे नक्कीच की तिथे एक सर्प होता महाप्रचंड, पण सर्प कसा काय त्या ठिकाणी आला हे मला सांगा. आणि सर्पांची जागा नित्य राहण्याची पाणी नाही आहे, तेव्हा हे कसं घडलं, काय घडलं आणि हे पाणी का विषारी बनलं किंवा त्यांनी का बनवलं हे जरा मला आपण सांगाल का ही कथा. आणि भगवंतांनी नंतर काय केलं हेही सांगा. शुकमुनीने कथा विस्ताराने सांगायला सुरुवात केली. शुकमुनी म्हणाले की यमुना नदी जी आहे या यमुना नदीच्या एका भागामध्ये विशेषतः हा कालिया नाग जो आहे तो राहत होता आपल्या कुटुंबासह. एकटा नव्हता, त्याचं सगळं कुटुंब होतं, काबिला होता. आणि त्याचं दुसरं वैशिष्ट्य असं की हा नाग अतिशय बलाढ्य होता, अतिशय विषारी होता आणि अतिशय तामसी स्वभावाचा होता. तामसीपणा तर ठीक आहे एक वेळ की तो त्यांच्यामध्ये आहेच आहे, परंतु तो दुष्ट पण होता. आणि त्यामुळे त्यांनी काय केलं की आपल्या या दुष्टपणाचा मुळे त्यांनी संपूर्ण विष जे आहे ते ह्या यमुनेमध्ये सोडून दिलं होतं. आणि त्याच्या त्या विषामुळे सर्व प्रवाह जो तो दूषित झाला होता आणि विषमय झाला होता. विष हे अतिशय भयंकर असं पण ज्याला म्हणतो की कॉन्सन्ट्रेट किंवा मराठीमध्ये संतृप्त हा शब्द आहे, अतिशय भयंकर त्याचं विष होतं. आणि त्याच्यामुळे पाणी ते दूषित झालंच होतं, परंतु त्याच्या उश्वासातून सुद्धा विष येत होतं. यमुनेचं पाणी जे आहे ते त्याच्या विषामुळे उकळल्यासारखं होत होतं आणि त्यामुळे पिवळ्या लाटा उसळत होत्या. आणि त्याच्यावरून जरी एखादा पक्षी जरी गेला तरी तो सुद्धा मरून जायचा. अशा प्रकारचं जे आहे ते भयानक विष जे होतं. आणि जेव्हा असं विष जर तिथे असेल तर विचार करा काय होत असेल कोणाचं. आणि अशा ह्या भयानक विषारी अशा जलाचं प्राशन या मुलांनी केलं होतं, परंतु भगवंत तिथे असताना भगवंतानी त्यांना पुनर्जीवित केलं. भगवंतानी पुनर्जीवित केल्यावरती भगवंतानी विचार हा केला की आता मी यांना जिवंत केलं ठीक आहे, परंतु या कालिया नागाला मला धडा शिकवणं गरजेचं आहे. आणि म्हणून भगवंतानी कंबर कसली, भगवंतानी कमरेचा शेला जो आहे तो घेतला, व्यवस्थित बांधला. आणि कदंब वृक्ष आहे, तुम्हाला माहिती आहे यमुनेजवळ कदंब वृक्ष आजही आहे, प्रसिद्ध आहे. आणि या कदंब वृक्षावर भगवंत चढले आणि त्या वृक्षावरून त्यांनी डोहामध्ये उडी मारली. यमुनेचं पाणी जसं मी आपल्याला म्हणलं की आधीच उकळत होतं भयंकर विष असल्यामुळे. आणि त्यावेळेस भगवंतांनी जेव्हा उडी मारली तर सर्व पाणी उसळून वर आलं, पिवळ्या पिवळ्या रंगाचं सर्वत्र पाणीच पाणी उसळलं. आणि पाणी जेव्हा उसळलं तेव्हा प्रचंड आवाज झाला. आणि आवाज झाल्यावरची कालिया नागाला वाटलं काहीतरी पडलंय पाण्यामध्ये आणि मोठी वस्तू पडली बहुतेक. म्हणून कालिया नागाने बघितलं तर बघतच राहिला की पाण्यामध्ये तर एक छोटंसं बालक सावळ्या रंगाचं आहे, ज्याच्या वक्षस्थळावर श्रीवत्स चिन्ह आहे, ज्याने पितांबर परिधान केलेला आहे, त्याचे पाय अतिशय कोमल आहेत, चेहऱ्यावर मंद हास्य आहे. आणि असं हे बालक निर्भयपणे जे आहे ते पाण्यामध्ये याने उडी मारलेली आहे. तेव्हा कालिया नागाला प्रचंड राग आला, क्रोध निर्माण झाला की असं जर कोणी माझ्या पाण्यामध्ये जिथे माझी सत्ता आहे तिथे आलं तर उद्या
माझा काय इथे दरार राहणार. आणि म्हणून त्यांनी श्रीकृष्णाच्या अंगावरती अर्थात आक्रमण केलं. अतिशय क्रोधाने त्यांनी श्रीकृष्णाच्या भोवती आपले वेढे दिले शरीराचे. महाकाय साप होता, लक्षात ठेवा, नाग होता. आणि नंतर त्यांनी भगवंताच्या मर्मस्थानी दंश केला. एवढा महाभयंकर नाग होता की त्याच्या फक्त विषाने पाणी उकळत होतं, वरून जाणारे पक्षी मरून पडत. अशा या भयंकर कालिया नागाने भगवंताला विळखा घातला होता आणि दंश पण केला. अर्थात दंश केल्यावरती भगवंत निश्चेष्ट पडले असं त्याला वाटलं, किंवा भगवंत त्यावेळेस काय हालचाल करत नव्हते. हे सगळं जेव्हा घडलं तेव्हा सर्व सखे जे भगवंताचे होते, गोपाळ किनाऱ्यावरून बघत होते. जेव्हा भगवंत पाण्यात उडी मारायला निघाल तेव्हा सुद्धा ते निश्चिंत होते. त्यांना आपल्या मित्रावर खात्री होती की नाही, हा आपला मित्र साधारण नाही, तो नक्कीच धडा शिकवेल. आणि म्हणून ते सगळं बघत होते. परंतु जेव्हा श्रीकृष्णाने उडी मारली त्याच्यानंतर ह्या भयानक नागाने त्यांना वेढे घातले आणि वरून दंश जेव्हा केला तेव्हा श्रीकृष्ण निश्चेष्ट पडल्यासारखे दिसले. त्यांच्या शरीराची कुठलीही हालचाल होत नव्हती. आणि हे पाहिल्यावरती मात्र या सर्व मित्रांचा धीर सुटला. सर्व मित्र जे होते, त्यांचे सखे जे होते, ते अत्यंत दुःखी झाले, कारण आजपर्यंत असं कधी घडलं नव्हतं. कितीतरी दैत्य येऊन गेले भयानक भयानक रूप घेऊन, परंतु सर्व दैत्यांचं पारिपत्य श्रीकृष्णाने केलं होतं. परंतु या ठिकाणी एका महाभयानक नागाने जेव्हा दंश केला तेव्हा श्रीकृष्ण निश्चेष्ट पडलेले त्यांना दिसले. आणि हे बघितल्यावरती त्यांना प्रचंड दुःख झालं. दुःख इतकं झालं की त्यांनी आपलं शरीर जे आहे ते जमिनीवर फेकून दिलं आणि प्रचंड दुःखाने ते रडायला लागले. ते रडत असताना त्यांच्या जोडीला असलेली बरोबरची गाई, बैल, वासरं, सर्व लोकांना दुःख झालं आणि हंबरडा फोडून फोडून हे सर्वजण जोर जोरात रडायला लागले. आणि हे रडत असताना एकटक ते आहेत ते भगवंताकडे बघत होते. एकटक भगवंताकडे बघत होते की भगवंत काही हालचाल करतो का नाही करत, काय होतं माझ्या भगवंताला, काय झालं त्यांना समजेना. आणि भगवंत निश्चेष्ट होते. भगवंत निश्चेष्ट आहेत. सगळे गाई, बैल, वासरं हंबरडा फोडतायत, मुलं रडतायत, ती जमिनीवर पडली आहेत. सर्वत्र हाहाकार माजला. आणि त्याच वेळेस अनेक प्रकारचे अपशकुन होत होते. आणि हे जे अपशकुन आहेत ते नंद आणि इतर त्यांचे जे गोप होते त्यांना सुद्धा त्या ठिकाणी बसल्या जागी काही अपशकुन होताना दिसत होते. अनिष्ट काहीतरी घडते असं त्यांना वाटायला लागलं. आणि म्हणून त्यांनी विचार केला की अरे काहीतरी अशुभ चिन्ह दिसत आहेत, तर आपल्याला बघायला पाहिजे की आपले श्रीकृष्ण आणि सगळे जी बालकं आहेत ती कुठे गेली आहेत कार आज घेऊन, बघायला पाहिजे. नक्कीच काहीतरी होत आहे, आपण बघायला पाहिजे. आणि त्यांनी आजूबाजूला बघितलं तर त्यांना लक्षात आलं की श्रीकृष्ण आणि सर्व जे त्यांचे सवंगडी आहेत ते गायी चरायसाठी गेले आहेत, परंतु बरोबर बलराम गेले नाहीत. बलरामांना सोडून श्रीकृष्ण आणि फक्त इतर सगळे जे आहेत ते सवंगडी गेलेले आहेत. हे बघितल्यावर त्यांना जास्त दुःख आणि भीती वाटायला लागली, कारण बलराम जे आहेत ते शक्तिशाली होते आणि शक्तिशाली असे बलराम इथेच आहेत आणि भगवंत एकटे गेले आहेत. भगवंत नाही त्यांच्यासाठी. लहान मुलगा तो तिकडे एकटा गेला आणि हा बलशाली मुलगा इथे राहिला आहे. त्यांना प्रचंड चिंता निर्माण झाली, आता काय होईल आणि काय नाही. ते सर्व लोक त्वरेने म्हणाले की आता आपल्याला त्वरेने जाऊन शोधायला पाहिजे कुठे गेले. अशा प्रकारचा जेव्हा संवाद ह्या गोपांचा चालू आहे नंदाबरोबर, तेव्हा इतरही अनेक लोक तिथे होते, तेही ऐकत होते. वृद्ध होते, अनेक स्त्रिया होत्या. या सर्वांचं कृष्णावरती प्रचंड प्रेम. त्यामुळे सर्वच लोकांनी विचार केला की नाही आम्हाला पण आता यायचं शोधायला. आणि सर्वच्या सर्व जे तिथले निवासी होते, गोकुळातले सर्व लोक तिथे निघाले गोकुळातून बाहेर आणि अत्यंत व्याकुलतेने कृष्णाला शोधायला लागले. कुठे गेला कृष्ण, कुठे गेला कृष्ण, काय झालं असेल.
अशा प्रकारे ते व्याकुळ झाले, ते सगळे व्याकुळ झाले, परंतु बलराम त्यांची व्याकुळता बघून हसायला लागला. अर्थात तो निश्चिंत होता. त्याला माहीत होतं की भगवंताला इजा पोचवणारी शक्ती या जगामध्ये नाही, हे त्याला माहीत होतं. म्हणून त्यांच्या व्याकुळतेला बघून त्याला हसायला येत होतं. परंतु त्यांनी काहीही तोंडाने एकही ब्र काढलं नाही, की त्यांचं सांत्वन पण केलं नाही. त्यांनी विचार हा केला की ठीक आहे, आपण कृष्णाला शोधूया, कुठे गेलेत बघूया. आणि या सर्वांच्या मागोमाग बलराम दादासुद्धा निघाले. रस्त्याने जात असताना वाटेमध्ये त्यांना भगवंताचे चरणचिन्ह मध्ये मध्ये दिसत होती. त्यामुळे त्या पावलांच्या ठस्याचा आधार घेत घेत गाई वस्त्र होती त्यांचेसुद्धा ठसे उमटले होते, त्यांचासुद्धा आधार घेतला. पण गमतीची गोष्ट अशी होती की पायवाटेमध्ये गाई गोरांच्या तर पावलांचे ठसे होते, भगवंताचे सुद्धा चरणचिन्ह होती. पण जिथे जिथे भगवंताचे पाऊल पडलं होतं त्यावरती अंकुश, वज्र आणि ध्वजाची चिन्ह दिसत होती. म्हणजे बघा, भगवंताच्या पाऊल जरी कुठे पडलं तर त्याच्या पावलाच्या चिन्हावर सुद्धा ही सगळी चिन्ह दिसत होती. आणि त्यामुळे बलरामाला हे सोपं झालं की भगवंत कुठे झाला ते शोधायला. सगळे लोक निघाले. अर्थात त्यांची दिशा एकच होती, ती म्हणजे यमुना नदी. यमुनाच्या डोहाकडे ते निघाले होते. आणि जेव्हा ते यमुनेच्या थोडेसे जवळ गेले तेव्हा काही अंतरावरूनच त्यांना हे दिसलं की कालिया नाग जो आहे, महाप्रचंड खतरनाक नाग जो आहे, या नागाच्या विळख्यामध्ये श्रीकृष्ण निश्चेष्ट पडलेले आहेत. आणि तीरावरती सर्व गोपाळ, सगळी गुरं, सर्व गायी हे हंबरडा फोडून फोडून रडत आहेत. गोपाळ तर सतत मूर्छित होत आहेत, परत शुद्धीवर येतात, परत रडत आहेत, परत मूर्छित होत आहेत. अशी या गोपाळांची अवस्था झाली. गोपिका ज्या होत्या त्यांना तर प्रचंड दुःख झालं. खरं पाहिलं तर गोपिका जेव्हा कृष्णाकडे यायला निघाल्या होत्या शोधायला, तेव्हा सुद्धा त्यांच्या मनामध्ये कृष्णाबरोबर ते सगळं प्रेमरंगच त्यांच्या मनामध्ये होतं. भगवंताचं रूप त्यांना आठवत होतं, त्यांची वाणी त्यांना आठवत होती, भगवंताचे नेत्र कटाक्ष, स्मितहास्य हेच याचंच त्यांना सतत स्मरण होत होतं. परंतु जेव्हा त्याने आपल्या डोळ्यांनी बघितलं की आपले हे प्रियतम भगवंत जे आहेत त्याला या महाकाय नागाने विळखा घातलेला आहे, आणि त्याच्या पुढे म्हणजे असं की आपला हा प्रियतम जो आहे तो निश्चेष्ट पडला आहे, हे दृश्य बघितल्यावरती त्यांना काय करावं समजेना. प्रचंड दुःख त्यांना झालं. त्यांना सगळा त्रिलोक जो आहे तो भकास वाटायला लागला. बरोबर यशोदा सुद्धा आली होती. यशोदेने जेव्हा बघितलं की माझ्या ह्या कान्हाला एका महानागाने पकडून ठेवलं आणि तो निश्चेष्ट झालाय, यशोदेने डोहामध्ये उडी मारायला निघाली ती. अर्थात बरोबर असलेल्या गोपींनी कसं तरी करून तिला धरून ठेवलं. पण ती म्हणत होती, नाही, मला सोडा, मला सोडा, माझा कन्हैया तिथे पाण्यामध्ये आहे, त्याच्या शरीरावर नाग आहे, मी इथे थांबू शकत नाही, मला सोडा. ती सतत सोडवण्याचा प्रयत्न करत होती आणि गोपिकांनी तिला घट्ट धरून ठेवलं होतं. यशोदेच्या डोळ्यातून अश्रूंची धार, गोपिकांच्या सुद्धा डोळ्यांतून अश्रूंची धारा वाहत होत्या. सर्वजण एकटक भगवंताकडेच बघत होते. त्यातल्या काही जणी ज्या होत्या त्या एकमेकाला धीर पण देत होत्या. त्या एकमेकाला भगवंताच्या लीला सांगत होत्या आणि हे सांगत होत्या, अरे आपला कृष्ण काही सामान्य नाही, तो असामान्य आहे, काळजी करू नका, बघा काहीतरी नक्कीच घडेल. अशा प्रकारे काही जणी एकमेकाला धीर देत होत्या. पण बऱ्याचशा जण जे आहेत ते फक्त अर्थात हंबरडाच फोडत होते. बरेचसे लोक, फार कमी लोक एकमेकाचं सांत्वन करत होते. या दरम्यान नंदसुद्धा तिथे पोचला आणि त्याच्याबरोबर गोपसुद्धा आले होते. जेव्हा नंदाने हे पाहिलं की आपला हा कन्हैया जो आहे तो कालिया नागाच्या विळख्यात पडला आहे, नंदाने सुद्धा ठरवलं की नाही,
आता मी या डोहामध्ये उडी मारेन आणि माझ्या भगवंताला, माझ्या या मुलाला मुक्त करीन, आणि म्हणून तो धावत निघाला. अर्थात हे दुस्साहस होतं. बलराम दादा जवळच उभे होते. बलराम दादाने त्यांना धरून ठेवलं आणि त्यांना गच्च धरून ठेवलं आणि त्यांना अजिबात पुढे जाऊ दिले नाही. ते म्हणत होते, बलरामा मला सोड, आता मी आज जातो, उडी मारतो आणि याला परत आणतो रे, मला सोड. त्यांच्यासुद्धा डोळ्यात अश्रू येत होते. परंतु बलरामाने त्यांना शांतपणे पण गच्च धरून ठेवलं होतं. अशा प्रकारे सर्वच लोक जे आहेत ते आपापल्या परीने भगवंताविषयी दुःख करत होते आणि भगवंताला सोडवण्याचे आटोकाट प्रयत्न ते करत होते. आणि अशा प्रकारे प्रत्येक तिथे उपस्थित असलेली सर्व लोक जे आहेत ते प्रचंड दुःखी झाले होते. अर्थात अपवाद फक्त एकच व्यक्तीचा होता आणि तो म्हणजे बलराम दादा. बलराम दादा काही बोलत नव्हते, फक्त शांतपणे त्यांनी नंदाला धरून ठेवलं होतं. आणि अशा प्रकारे जेव्हा इतकी लोक आपल्यासाठी दुःखी झालेत हे जेव्हा बघितलं तेव्हा भगवंताला राहावेना. भगवंताला कोणाचं दुःख बघतच नाही आणि त्यातून सुद्धा आपल्यासाठी इतकं दुःख करतायत हे बघितल्यावर तर त्यांना राहावेना. दुसऱ्या क्षणी त्याने ठरवलं आता आपली लीला बाज झाली. खेळच करत होते एक प्रकारे भगवंत त्या नागाबरोबर. निश्चेष्ट होण्याचं त्यांची लीलाच होती. दुसऱ्या क्षणी त्यांनी ठरवलं की आता बस, आणि त्यांनी शुद्धीवर आले आणि आपलं शरीर फुगवायला सुरुवात केली. कारण विळखा घातला होता नागाने. संपूर्ण शरीर त्यांचं विळख्यामध्ये बांधलं गेलं होतं. आणि नागाचा विळखा काय साधी गोष्ट नाही, खूप घट्ट असतो विळखा. परंतु भगवंतांनी आपलं शरीर फुगवायला सुरुवात केली. आणि जेव्हा भगवंतांनी आपलं शरीर फुगवायला सुरुवात केली, या नागाला भगवंताला धरून ठेवणं कठीण होत गेलं. आणि बघता बघता हळूहळू त्याला ते वेटोळे सोडणं भाग पडलं. आणि नंतर भगवंतांनी जेव्हा खूप शरीर फुगवलं तेव्हा त्याने ते वेटोळे सोडून दिले आणि अत्यंत रागाने फणा उभारला आणि फुटकार टाकू लागला. फुटकार टाकण्याचं कारण हे होतं की फुटकारामधून विष येत होतं. विषमय असं हवा पण येत होती. त्यामुळे विषमय हवा आणि विष दोन्हींचा वर्षा हा महानाग करत होता. तो हे बघत होता की ही कोण व्यक्ती आहे, इतकं छोटंसं बालक कोण आहे की ज्याला मी एकदा दंश केला आहे. तेव्हा तो निश्चेष्ट पडला होता आणि आता उठून बसला आहे आणि मी त्याच्याकडे इतकं विषारी द्रव्य टाकतो आहे तरी पण याला काहीही न होता तो माझ्याकडे शांतपणे कसा काय बघतोय. त्याला समजे ना. कालिया नागाने आपलं मुख उघडलेलं होतं आणि अर्थात मुखामधून विषारी ज्वाळा येतच होत्या. कालिया नागाची जी जीभ होती ती अर्थात जशी असते सर्व सर्पांची तशी दुभंगलेली जीभ होती. डोळे जणू भयानक अग्नीसारखे होते आणि त्यातून सुद्धा सगळं विषच बाहेर येतो. विषमयच होता तो. आणि मग कालिया नागाने ठरवलं की नाही आता याला आपण परत एकदा दंश करूया. आणि म्हणून तो दंश करण्यासाठी वाट बघायला लागला की कधी त्याला मला दंश करता येईल कृष्णाला. आणि कृष्णसुद्धा जो आहे तो एखाद्या चतुर खेळाडूसारखा त्याला हुलकावणी देत होता. नाग त्याच्यावरती दंश करण्यासाठी बघतोय कृष्ण भगवंतावरती आणि कृष्ण भगवंत जे आहेत ते आपला पवित्रा बदलत आहेत, त्याला हुकवत आहेत. अशा प्रकारे दोघांचा खेळ चालू आहे. लोक स्तंभित होऊन बघतायत की काय ते दृश्य आहे की महाभयानक 1000 फणे असलेला हा नाग आहे. 1000 फणे, काळा कुट्ट, लाल डोळे, सर्व मुखांमधून त्याची जीभ बाहेर आली आहे. सर्वत्र विषारी धूर झालेला आहे. आणि असा हा कालिया नाग प्रचंड क्रोधाने जो आहे तो भगवंतावरती चाल करण्याचा प्रयत्न करतोय. आणि भगवंत त्याच्याशी अत्यंत लीलेने किंवा अत्यंत आनंदामध्ये त्याशी खेळ खेळतात. तो प्रयत्न करतोय दंश करण्याचा. प्रत्येक वेळेस केलेला दंश वाया जायचा कारण भगवंत बाजूला व्हायचे. असा बराच वेळ भगवंतांनी त्याला चकवलं आणि त्याचा परिणाम असा झाला की अशा प्रकारे मान हलवून दंश करण्याचा प्रयत्न करून हा महानाग होता. परंतु तो थकला. त्याची शक्ती क्षीण झाली आणि तो शांतपणे उभा राहिला आणि बस भगवंत याच क्षणाची वाट बघत होते. जशी त्याची शक्ती क्षीण झाली आणि तो उभा राहिला क्षणभर, भगवंतांनी त्याच्या
फण्यावर हात ठेवला आणि एका क्षणात उडी मारली आणि त्याच्या डोक्यावर ते स्वार झाले. नागाच्या मस्तकावर ते स्वार झाले. अर्थात हा महानाग होता. या नागाच्या मस्तकावर सुद्धा मणी होता. दिव्य नाग असतात त्यांच्याच मणी असतो, बाकी नागांच्या मणी नसतो अर्थात. पण तो याच्या फणीवरती लाल मणी होते, त्यामुळे त्या लाल मण्यांची कांतीसुद्धा या भगवंताच्या शरीरावर पसरली होती. त्याची पावलं जी अगोदरपासून लाल होती ती अधिक लाल दिसायला लागली. आणि मग भगवंतांनी त्याच्या मस्तकावर चढून नृत्य करायला सुरुवात केली. भगवंताला काय हो, एखादी सपाट भूमी काय आणि कालिया नागाचं शरीर काय. जे भगवंत प्रत्यक्ष शेषावरती शयन करतात त्यांना हा कालिया नाग काय चीज आहे सांगा मला. प्रत्यक्ष शेषावरती शयन करणाऱ्या भगवंताला कालिया नागाचं काय वाटणार आहे. आणि म्हणून भगवंत त्याच्या मस्तकावर चढल्यावरती नृत्य करायला लागले. भगवंतांनी नृत्य करायला सुरुवात केली आणि देव आणि गंधर्व वाटच बघत होते. लगेच सर्व देवांनी मृदुंग गंधर्वांनी गायला सुरुवात केली. वेगवेगळे नगारे ताशे वाजायला लागले आणि मग पुष्पवृष्टीसुद्धा व्हायला लागली. आणि अशा या मस्त प्रकारामध्ये भगवंत आनंदाने नाचत आहेत त्याच्या सर्व फण्यावर. अशा ह्या प्रचंड नागाच्या सर्व फण्यावरती नाचत असताना ज्या ज्या फण्यावर भगवंत आपला पाय देऊन जोरात नाचायचे त्या प्रत्येक फण्याची ताकद कमी व्हायची आणि त्याच्या नाकातोंडातून प्रचंड रक्त यावं लागायचं. शेवटी काही वेळाने असं घडलं की भगवंताच्या या नृत्यामुळे त्या नागाची सगळी शक्ती जी आहे ती संपत आली. त्याला चक्कर यायला लागली तरी पण त्या नागाचा वृत्तीमध्ये फरक नव्हता पडला. त्याच्यामध्ये खूप तामसी वृत्ती होती, त्याच्यामध्ये खूप क्रोध होता, त्याला खूप अहंकार होता आपल्या विषयाचा आणि शक्तीचा. त्यामुळे तो अधूनमधून मध्येच जोरामध्ये फुटकार टाकायचा, मध्येच एखादा फणा उचलायचा. फणा उचलला की भगवंत परत त्याच्यावरती लाथ मारायचे काही त्याच्यावर उभे राहायचे आणि जोरात नाचायचे. अशा प्रकारे भगवंताने त्याची शक्ती जी आहे ती शक्ती सगळी संपून टाकली. त्याच्या सर्व फण्यांमधून नाकातोंडातून रक्तस्राव व्हायला लागला. त्या रक्तस्रावामुळे अर्थात त्या रक्ताचे बरेचसे थेंब जे आहेत ते भगवंताच्या शरीरावर सुद्धा उडाले. त्यामुळे भगवंताचा जो शरीराची कांतीसुद्धा वेगळी दिसायला लागली, लाल 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 जणू काही लाल फुलांनी किंवा लाल रंगानेच भगवंताची पूजा केली आहे. अशा प्रकारे भगवंत अतिशय सुंदर दिसायला लागला. एक प्रकारचं त्याचं ते तांडव नृत्यच होतं म्हणायला हरकत नाही. आणि अशा प्रकारे भगवंतानी या कालिया नागाच्या सर्व फण्यांवरती असं नृत्य केलं आणि कालिया नाग आता मात्र गलित गात्र झाला. कालिया नाग गलित गात्र झाला. तो जवळपास मूर्छित होण्याच्या बेतात आला. त्याची प्रतिकार शक्ती पूर्णपणे संपून गेली आणि त्याच क्षणी ह्या कालिया नागाच्या ज्या पत्नी होत्या त्यांना लक्षात आलं की आता आपल्या पतीची काही धडगत नाही आणि अजून जर थोडा वेळ गेला तर आपल्या पतीला मृत्यू येऊ शकेल. हे जेव्हा त्यांना लक्षात आलं तेव्हा त्या सर्व कालिया नागाच्या भयभीत पत्नी भगवंताकडे आल्या. त्या शरण गेल्या भगवंताला. त्या फक्त स्वतः आल्या नव्हत्या तर त्यांच्या या सर्व पत्नींच्या बरोबर त्यांची मुलं बरोबर होती. जसं मी आपल्याला म्हणलं की हा जो कालिया नाग होता या कालिया नागाचं संपूर्ण कुटुंब त्या यमुनेच्या डोहामध्ये राहत होते. त्यामुळे या नागाच्या सर्व पत्नी आल्या, त्यांची मुलं तिथे आली आणि या सर्वांनी चराचराचे स्वामी असलेल्या भगवान श्रीकृष्णाला प्रणाम केला. आणि भगवंताला प्रणाम करून त्या नागपत्नींनी भगवंताला संबोधन करून भगवंताची स्तुती करायला सुरुवात केली. बघा भगवंताची स्तुती करत असताना त्या काय म्हणाला ऐका. नागपत्न्या म्हणाला, प्रभो आपला अवतार आजपर्यंत जेवढे अवतार घेतले दुष्टांचं निर्दालन करण्यासाठीच आपण अवतार धारण केलेत आणि प्रत्येक वेळेस आपण जितके दुष्ट आपल्याला दिसले त्या सर्वांचा आपण संहार केला आहे, त्यांना आपण धडा शिकवलेला आहे आणि अर्थात हे कामच आपलं आहे आणि आपण हे योग्यच करत आहात यात शंकाच नाही आहे. अपराधी व्यक्तीला दंड मिळायलाच पाहिजे आणि आपण हे जे करतायत ते खूप चांगली गोष्ट करताय. आमचा पती हा खरंच खूप पापी आहे
यात शंकाच नाही आहे. आणि म्हणून आपण जो त्याला दंड देता आहात, हा दंड जो आहे हा दंड नाही आहे, ही आपण आमच्यावर केलेली कृपा आहे असं आम्ही समजतो. कारण दुष्टांना जरी आपण दंड दिला प्रत्यक्ष तर त्याची पापनाशी होतात. त्यामुळे हा जो कालिया नाग आहे, जो आमचा पती आहे, हा नक्कीच पापी होता यात शंका नाही आहे. आणि याने काहीतरी प्रचंड अपराध केले होते म्हणून याला सर्पयोनी पण मिळाली होती. पण हे जरी घडलं असलं तरी पण आज आपल्याला आलेल्या क्रोधामुळे आपण याला शासन द्यायला सुरुवात केली. आणि आपल्याला जो क्रोध आला हा क्रोध नसून हा आपला अनुग्रहच आहे. कारण जर आपल्याला क्रोध नसता आला तर आपण याला शासन नसतं दिलं. त्यामुळे आपला क्रोध आमच्यासाठी अनुग्रह आहे असं आम्ही समजतो. आणि म्हणून भगवंता, आपण त्याला दंड देता हे खूप चांगली गोष्ट करतात. जरूर दंड द्या, त्याच्यामुळे ह्याची पापं नाहीशी होतील. हे त्याला होणं गरजेचंच आहे आमच्या या पतीला. अहो भगवंता, आपल्या चरणकमलाच्या धुळेचा सुद्धा स्पर्श होण्यासाठी नशीब पाहिजे, पुण्य लागतं. आणि आज आपले चरणकमल प्रत्यक्ष या कालियाच्या डोक्यावर आलेत. किती नशीबवान तो, किती नशीबवान. खरं पाहिलं तर मस्तक हे चरणाशी जायला पाहिजे, पण आज या मस्तकावरती तुमचे चरण आले म्हणजे किती मोठी गोष्ट झाली. खरंच त्याचं पाप जरी असलं तरी पण थोडंफार पुण्य पण ह्याने काहीतरी केलं असणार. आणि म्हणून आज आपण याच्या मस्तकावर उभे आहात. अशा प्रकारचे नशीब फार कमी लोकांना मिळतं. प्रचंड साधना करावी लागते तेव्हा आपले चरणकमल दिसतात. जवळ जाणं तर फार लांबची गोष्ट आहे. परंतु आज ह्या चरणकमलांनी त्याच्या डोक्यावर आपण त्याच्या मस्तकावर आपण आपलं हे ठेवलेलं चरणकमल किती नशीबवान आहे. काय पुण्य केलं होतं आमच्या पतीने ते आम्हाला माहीत नाही. परंतु हे देवा, तुम्ही त्याला जी काही सजा देते ते ठीक आहे, परंतु तुम्ही त्याला मारू नका. बघा, हा अशा ठिकाणी जन्माला आला की जिथे ती योनी जी आहे तीच मुळामध्ये आपल्याला माहिती की तमोगुण भरलेली योनी आहे. आणि त्यातून हा अत्यंत क्रोधी आहेच आहे. याला गर्व पण खूप आहे हेही आम्ही जाणतो. हा दुष्ट आहे हेही आम्ही जाणतो. परंतु काय करावं, हा आमचा पतीसुद्धा आहे ना. आपण तर सर्व गुणांच्या पलीकडे आहात. आपल्याला तर कुठल्याही गुणांमुळे आपल्यावर काही फरक पडत नाही. आपण तर अनंत पण आहात, सूक्ष्म पण आहात, विकाररहित सुद्धा आहात. अनंत आहात म्हणजे प्रचंड आहात आणि सूक्ष्म सुद्धा आहात. गंमतच आहे नाही का. अनंत सुद्धा आहेत आणि एकीकडे सूक्ष्म पण आहेत. भगवंताचं रूप वर्णन करणं कठीण आहे नाही का, की अनंत पण आहेत आणि सूक्ष्म पण आहेत. असं लौकिकामध्ये नसतं. सूक्ष्म असलेली वस्तू अनंत होणं कठीण असतं. परंतु भगवंताचं काय वर्णन करण्याच्या पलीकडे ती म्हणतेच की तुमचं वर्णन मी करू शकत नाही, मला तुमचं वर्णन करता येत नाही. आपण त्या सर्वाच्या पलीकडे आहात. सर्व शास्त्र आपल्यापासून निर्माण झाली आहेत. प्रवृत्ती मार्ग असो ना तर निवृत्ती मार्ग असो, सगळे आपल्याकडून निर्माण झाले आहेत. आपल्याला अनेक नावंसुद्धा पडलेली आहेत. आपल्या अनेक लीला आहेत. आपल्यामध्ये इतके सगळे गुण आहेत तरीसुद्धा आपल्याला कोणी ओळखू शकत नाही. असे आपण आहात भगवंता. आम्ही आपली काय स्तुती करू. आम्हाला इतकं माहिती आहे की आपण खूप उदार पण आहात. आम्हाला हेही माहिती आहे की आपण खूप क्षमाशील पण आहात. जे जे जीव आपल्या चरणाशी शरण येतात त्यांना आपण मार्ग दाखवलेला आहे. भगवंता, आपलं काय, आम्ही आपल्याविषयी काय म्हणू. सगळी कर्म म्हणलं तर आपण करता आणि म्हणलं तर आपण करत पण नाही. पण तू करते करविते आपणच आहात. भगवंता, आमच्यावर कृपा करा हो. हा साप खूप पापी आहे, शंका नाही आहे. परंतु याला आपण शासन जरूर द्या, पण याला मारू नका. आपण याला दंड जरूर द्या, देतच आहात, तो चांगलीच गोष्ट आहे. त्याच्याविषयी आम्हाला रदबदली करायची नाही. दंड मिळालाच पाहिजे, त्याच्या पापांचं क्षालन होईल. परंतु भगवंता, आमची आपल्याला विनंती पण आहे की आपण त्याचा जीव घेऊ नका, आपण त्याला सोडून द्यावी, ही आमची विनंती आहे.
यापुढे तो तुम्हाला कुठल्याही प्रकारे त्रास देणार नाही असं आश्वासन आम्ही देतो. हा आमचा पती जो आहे तो दुष्ट आहे, अज्ञानी आहे, म्हणूनच तो असं करतोय. परंतु भगवंत आता आपण कृपा करा हो. आता अजून जर थोडा वेळ गेला तर आमचे पती जे आहेत ते मृतच पावतील, मरणोन्मुख झालेच आहेत. आणि जर त्यांना जर मृत्यू आला तर आम्ही जगून काय करू. म्हणून आपल्या चरणाच्या दासी असलेल्या आम्ही आहोत. तेव्हा आमची आपल्याला विनंती आहे की आपण याला जीवदान द्यावं. आम्ही काय आपली सेवा करायची असेल तर आपण आम्हाला आज्ञा करावी. आपण जे सांगाल ते आमची करायची इच्छा आहे. तेव्हा आमच्यासाठी काही सेवा असेल तर आपण आम्हाला आज्ञा करावी. आम्हाला आनंद आहे. परंतु आमच्या ह्या पतीला आपण जीवदान द्यावं. अशा प्रकारे नागपत्नी ज्या आहेत त्या भगवंताच्या चरणी शरण येऊन अतिशय आगतिकतेने प्रार्थना करतात. आणि त्यांचा जो पती आहे तो निश्चेष्ट झाला आहे. सुरुवातीला भगवंत निश्चेष्ट होते आणि आता तो नागग्लानीमध्ये गेलेला आहे. जेव्हा अशा प्रकारे प्रार्थना नागांनी केल्या त्याच्या पत्नीने, तेव्हा भगवंताला दया आली. तसा भगवंत दयाबुद्धीच होता. शासन करणं वेगळं, परंतु कोणीही जर त्याला प्रेमाने आळवलं तर भगवंताचं हृदय लगेच द्रवायचं. आणि म्हणून भगवंताला दया आली आणि त्यांनी या कालिया नागाचा वध न करण्याचं ठरवलं. आणि आपलं फुगवलेलं शरीर अर्थात जे आहे ते त्यांनी लहान केलं. आणि हे सगळं जेव्हा त्यांनी करायला सुरुवात केलं तेव्हा कालिया नागाची सगळी इंद्रिय आणि सर्व इंद्रियामध्ये थोडी थोडी शक्ती यायला लागली, हळूहळू हळूहळू हळू. आणि नंतर यथावकाश त्याच्यामध्ये पूर्ण चेतना आली. तो आता थोडाफार श्वासोच्छ्वास पण करायला लागला, निश्चेषच झाला होता. आणि नंतर जेव्हा तो यथावकाश पूर्ण शुद्धीवर आल्यावर त्यांनी पहिलं काम केलं असेल तर त्यांनी भगवंताच्या चरणाला नमस्कार केला. म्हणाला, भगवंता, माझा जन्मच या योनीमध्ये झाला आहे. तमोगुण असलेली ही योनी आहे. त्यातून मी स्वतः दुष्ट स्वभावाचा आहे आणि त्यामुळेच माझ्या हातून अशा अनेक अपराध घडलेत. आजपर्यंत मी माझ्या या विषयाचा उपयोग करून अनेक लोकांचा जीव घेतला आहे. आपल्यावर पण हल्ला केला. विचार न केला की आपण कोण आहात. काही विचार न केला. मला माझ्या या शक्तीचा, माझ्या या योनीचा मला गर्व होता. मी मूर्ख होतो. परंतु भगवंता, आता मला समजलंय की मी अतिशय चुकीची गोष्ट केली आहे. तेव्हा आपण मला जी काही शिक्षा अजून पण द्यायची असेल ते देऊ शकता. आपण मला शिक्षा जरूर द्या. शिक्षेचे प्राप्त मी पार्थच आहे याच्यासाठी. शिक्षा जर नाही दिली तर माझा अपराध कसा संपेल, माझं पाप कसं संपेल. तेव्हा आपण माझ्यासाठी जरूर जरूर शिक्षेची तजवीज करावी ही माझी विनंती आहे. जेव्हा त्यांनी स्वतःहून असं सांगितलं की मला आपण दंड द्या, कृपा करा, तेव्हा भगवंत त्याला एवढंच म्हणाले की हे नागराजा, हे नागा, आजपर्यंत जे झालं ते झालं. आता तू एकच कर. इथून तुझे सगळे नातलग, सर्व पुत्र, जे कोणी तुझे कुटुंबीय आहेत त्या सर्व कुटुंबियांना इथून घे आणि या यमुनेच्या डोहातून तू लांब समुद्रामध्ये निघून जा. हीच आज्ञा माझी तुझ्यासाठी आहे. ही एकच गोष्ट तू कर, बाकी सर्व गोष्टी ठीक आहेत. तुला मी अर्थात जीवदान दिलेलं आहे. जेवढं काही तुला केलं आहे तो दंड तुला पुरेसा आहे. यापेक्षा जास्त दंड मी देणार नाही आहे, कारण तुझ्या सर्व स्त्रियांनी मला विनंती केली आहे, म्हणून मी तुला जीवदान देतो. आता तू वेळ न दवडता त्वरित इथून निघून जा. हीच माझी आज्ञा आहे. आणि भगवंत हे पण म्हणाले की जो कोणी मी तुला दिलेली आज्ञा ऐकेल आणि या कथेचं स्मरण करेल त्याला सर्पाचं कधी भय असणार नाही, असंही एक वरदान मी देतो. असंही भगवंताने त्याला सांगितलं की जो मनुष्य या वेळेला तुझं या गोष्टीचे स्मरण करेल, पठण करेल, त्याला सर्पाचा भय असणार नाही. आणि शिवाय जो मनुष्य माझ्या या क्रीडास्थानात, म्हणजे जिथे भगवंताने क्रीडा केली आहे या ठिकाणी स्नान करेल आणि या स्नान केलेल्या पाण्याने देव आणि पितरांचं जर तर्पण केलं
आणि जर उपवास करून माझं स्मरण जर केलं, माझी पूजा केली, तर तो सर्व पापांपासून मुक्त होईल. बघा त्यांनी काय फळ दिलं आहे, की जो मनुष्य माझ्या क्रीडास्थानात, म्हणजे ज्या ठिकाणी त्यांनी ही क्रीडा केली यमुनेच्या डोहामध्ये, त्या ठिकाणीच जर स्नान केलं आणि ते पाणी घेऊन जर देव आणि पितरांचं तर्पण केलं आणि अर्थात माझं नाम घेत उपवास जर केला, पूजा केली, तर सर्व पापांपासून त्या जीवाला मुक्ती मिळू शकते. अशा प्रकारचं फळ मिळेल असं भगवंताने एक प्रकारचा आशीर्वाद दिला. हे सर्व घडलं. भगवंताने आज्ञा दिली. कालिया नागाला आनंद झाला की चला भगवंताने मला क्षमा केली आहे. त्याने आपल्या कुटुंबाला घेऊन तिथून निघण्याचं ठरवलं. परंतु तो परत एकदा भगवंताकडे आला आणि म्हणाला, भगवंता, मी यमुनेमधून निघून जाईन, परंतु मला भय आहे. हो, कोणाचं भय आहे तुला? मला भय आहे आपल्या वाहनाचं, गरुडाचं. गरुड जो आहे तो माझा शत्रू आहे. आणि जर मी या डोहातून बाहेर पडलो, जर मी समुद्रामध्ये गेलो, तर गरुड पक्षी तिथे येईल आणि माझा नाश करू शकेल. तेव्हा मला या गोष्टीची भीती आहे. तेव्हा याचं काय करायचं ते आपण सांगा. हे आपणच सांगू शकता, कारण गरुड आपलं वाहन आहे. तेव्हा आपण माझ्यावर कृपा करा. हा आदेश पाळण्यासाठी आपण माझ्यावर कृपा करा. गरुडापासून मला कसं भयमुक्त करता येईल ते सांगा. तेव्हा भगवंत म्हणाल, तू काळजी करू नकोस. तू निशंक मनाने समुद्रामध्ये जा. तुझ्या मस्तकावर मी पाय ठेवलेला आहे, तुझ्या मस्तकावर मी नाचलेलो आहे. त्यामुळे माझ्या पाऊलांच्या खुणा ज्या आहेत त्या तुझ्या सर्व मस्तकावर उमटलेल्या आहे. आणि जिथे माझ्या चरणकमलाचा ठसा आहे त्या ठिकाणी गरुड कधीही येणार नाही. किंबहुना तुला कधीही गरुड पक्षी त्रास देणार नाही, हे नक्की आहे. तेव्हा तू अतिशय मोकळ्या मनाने आणि कुठल्याही प्रकारचं भय न बाळगता तू हा डोह त्वरित सोडून दे आणि तुझ्या कुटुंबासह तू समुद्रामध्ये परत एकदा जाऊन राहण्याचं ठरव. अशा प्रकारचं आश्वासन जेव्हा भगवंताने देवत, तेव्हा आनंदाने भयमुक्त होऊन हा महानाग जो आहे तो आपल्या सर्व कुटुंबियांना बरोबर घेऊन तिथून त्यांनी त्वरित निघाला. अर्थात निघण्यापूर्वी त्यांनी भगवंताचं पूजन केलं. कालिया नागाने केलं, त्याच्या स्त्रियांनी केलं, त्याच्या सर्व मुलांनी केलं आणि भगवंताचा आशीर्वाद घेतला, त्यांची अनुमती घेतली. आणि मग मात्र ते समुद्रामध्ये ज्या ठिकाणी ह्या सर्पांची राहण्याची जागा आहे, द्वीप आहे, त्याचं नाव आहे रमणक, या द्वीपाकडे त्या सर्वांना घेऊन तो तिथून निघून गेला. आणि अर्थात हा भयानक नाग निघून गेल्यावरती ते सर्व जल आहे ते भगवंताच्या कृपेने, अर्थात तुम्हाला माहिती आहे एखादं जल जर दूषित झालं ते लगेच काय शुद्ध होत नाही, परंतु भगवंताच्या कृपेमुळे ते सर्व जलसुद्धा लगेच विषरहित केवळ झालं नाही तर अमृतासारखं मधुर झालं. आणि अशा प्रकारे या कालिया नागाचं मर्दन झालं. या कालिया नागाची खोडकी जिरवली भगवंताने आणि सर्व यमुनेचा डोह शुद्ध केला. आणि एक आगळीवेगळी अशी त्यांनी एक लीला केली. अशी अतिशय प्रसिद्ध अशी ही त्यांनी लीला केली. जेव्हा अशा प्रकारची ही लीला शुकमुनी सांगतायत, कोणाला? परीक्षित राजाला. राजा अगदी मंत्रमुग्ध होऊन ऐकत होता की काय लीला आहे, किती सुंदर लीला आहे. लीला सांगून झाल्यावरती जेव्हा भगवंत म्हणाले की तिथून तो रमणक नावाच्या द्वीपाकडे गेला, तेव्हा राजाला एक प्रश्न विचारावा वाटला. तेव्हा राजाने एक प्रश्न विचारला, मुनिवर कथा तर खूप सुंदर होती, भगवंताच्या लीला ऐकतच राहाव्या अशा लीला आहेत, परंतु मला एक प्रश्न पडला आहे, तो हे सांगा मला की पूर्वी जर हा रमणक नावाच्या ठिकाणी राहत होता, समुद्रातच राहत होता, तर मग तो आता इथे का आला? यमुनासारखा छोट्या ठिकाणी तो का आला हे मला सांगा. कारण इतर कुठलेही नाग किंवा साप आले नाहीत, हा एकटाच या ठिकाणी का आला? याच्या मागे काय रहस्य आहे? याच्या मागे नक्कीच काहीतरी
कथा असेल, काहीतरी कारण असेल, त्याच्याशिवाय हा एकटाच या ठिकाणी येणार नाही. तेव्हा या संदर्भात आपण आम्हाला काही सांगू शकाल का? ते म्हणाले, तुझं खरोखर तुझे ऐकतो आहेस ना, ते खरोखर लक्षपूर्वक ऐकतोयस, नुसतंच ऐकत नाही आहेस, अतिशय बारकाईने ऐकतोयस, श्रद्धेने ऐकतोयस, आणि म्हणून तुला हे प्रश्न पण पडतात. तू प्रश्न अतिशय बरोबर विचारलास की इतर कुठलाही नाग या डोहामध्ये आला नाही, महानाग, आणि मग हा महानाग संपूर्ण कुटुंब घेऊन कसा आला आणि का तिथे राहतो होता, याच्यामागे सुद्धा एक कारण आहे. अर्थात त्याच्या मागचं जे कारण आहे त्यांनी थोडक्यात सांगितलं. आणि ते कारण म्हणजे असं की गरुड आणि नागांचं वैर झालं. वैर होण्याचं कारण अजून वेगळं आहे, ती एक वेगळी कथा आहे. परंतु वैर निर्माण झालं हे लक्षात ठेवा की वैर दोघांचं निर्माण झालं, गरुडाचं आणि नागांचं. गरुडाने ठरवलं या सर्व नागांचा बंदोबस्त करायचा, सर्वांना मारून टाकायचं, आणि गरुडाने एकामागे एक हल्ला करून सगळ्यांचा नाश करायला सुरुवात केली. अर्थात गरुडासमोर यांचं काय चालणार. तेव्हा त्यांनी तह केला, ज्याला आपण म्हणतो करार केला, युद्धबंदी ॲग्रीमेंट केलं असं म्हणायला हरकत नाही आपल्या भाषेत. त्यांनी असं आपसामध्ये ठरवलं की गरुडाने जे काय असेल ते असू दे, परंतु आता गरुडाने अशा प्रकारे हल्ला करून सर्व नागसापांना मारू नये. आम्ही एक काम करू की दर महिन्याला एक सर्प जो आहे तो तुझ्याकडे पाठवून देऊ, मग त्याला तू भक्षण कर, काय हरकत नाही. पण एरवीच्या काळामध्ये गरुडाने आमच्या कुठल्याही सर्पयोनीतील कुठल्याही नागावर किंवा सापावर कुठल्याही प्रकारे इजा पोचवता त्यांनी कामा नये, संपूर्ण अभय मिळालं पाहिजे. हे जर गरुडाला मान्य असेल तर महिन्यातून एकदा आम्ही त्याला एक साप अमावस्येला प्रत्येक वेळेस आणून देऊ. अर्थात ही अट जी आहे ती गरुडाने मान्य केली. म्हणाल ठीक आहे, मला काय वैर करायचं नाही. अर्थात भगवंताची मध्यस्थिती म्हणूनच हे सगळं घडलं. एक साप त्याला दर अमावस्येला यायचा भेट म्हणून, आणि तो ग्रहण करायचा. पण नंतर एरवी त्यांनी कधीही आक्रमण केलं नाही. परंतु ज्या वेळेस वेगवेगळ्या नागांची टर्न यायची ते कोणाला तरी पाठवायचे. परंतु जेव्हा हा कालिया नाग होता त्याच्या बाजूला जेव्हा ही अटीची वेळ आली तेव्हा तो अतिशय दुष्ट आणि अतिशय महानाग होता. त्याला आपल्या विषाचा, आपल्या शक्तीचा प्रचंड गर्व होता. गरुडाला तो तुच्छ मानायचा. म्हणून त्याने ठरवलं की मी हे काय नियम पाळणार नाही. कोण आला गरुड पक्षी आणि काय आला, माझा एवढी शक्ती आहे की माझ्यासमोर हा गरुड पक्षी काय करणार आहे. मी जर याला दंश केला तर त्याला तत्काळ मृत्यू होईल, एवढं जहाल विष माझं आहे. सामान्य सर्पांचा आणि नागांचा भाग वेगळा आहे. त्यांनी तह केला ठीक आहे, पण मला करायची गरज नाही, मी याच्यात सामील नाही. आणि म्हणून जेव्हा या तहापासून तो लांब राहिला, जेव्हा हे गरुडाला समजलं की कालिया नाग आपला तह मानत नाही, तो आपल्याला मानतच नाही, किंबहुना तो म्हणतो की गरुड पक्षी जर कधी माझ्याकडे आलं तर मी त्याला सरळ करीन, असं सगळं ऐकल्यावरती गरुडाला अतिशय राग आला. आणि गरुडाने ठरवलं की ह्या नागाचा आपण आता नायनाटच करून टाकायचा. आणि म्हणून त्यांनी कालिया नागाला मारायचं ठरवलं आणि जोरदार आक्रमण केलं नागावरती. कालिया नाग बघत होता की गरुड पक्षी येतो आपल्या अंगावर. कालिया नाग तयारीतच होता. कालिया म्हणत होता की येऊ दे गरुडाला, मी त्याला त्याची जागा दाखवतो, माझ्यासमोर काय ह्याचं चालणार आहे. गरुडाने गरुड पक्षी आक्रमण करून येत होता. कालिया नाग आपल्या अनेक फणा काढून तयारीत होता. जसं गरुडाने हल्ला केला त्याने त्याला दंश केला, अनेक वेळा दंश केला, परंतु गरुडावर त्याच्या दंशाचा काहीही परिणाम झाला नाही. त्यानंतर गरुडाने आपले जे पंख होते, प्रचंड शक्तिशाली, गरुड साधा पक्षी नव्हता, भगवंताचं वाहन हो शेवटी, त्यांनी फक्त आपल्या डाव्या पंखाचा एकच तडाखा दिला. एकच तडाखा, फक्त पंखाचा वापर केला, चोचीचा पण नाही केला. आणि एक तडाखा त्याने दिला आणि त्या तडाख्याने कालिया नाग इतका घायल झाला की तो युद्ध करण्याचं विसरूनच गेला.
त्या एका तडाख्याने तो गलित गात्र झाला. तर लक्षात आलं की मी युद्ध करण्याचा प्रश्नच येत नाही, अजून इथे थांबलो तर माझा सर्व नाश होईल हे त्याला लक्षात आलं आणि तो त्वरित तिथून पळून गेला. तो तिथून त्वरित पळून गेला. अर्थात पळायचं कुठं आहे प्रश्न. गरुड त्याला शोधणार आणि मारणार हे ठरलेलं आहे. पण त्याने विचार केला इथं आपण जायचं कुठे, अशी जागा कुठली आहे की जिथे गरुड पक्षी येऊ शकणार नाही. हा महत्त्वाचा भाग आहे, कारण गरुड पक्षी सगळ्या ठिकाणी जाऊ शकतो. मग त्याला एक जागा आठवली आणि तो म्हणजे यमुनेचा डोह. यमुनेच्या डोहामध्ये जर आपण गेलो तर या ठिकाणी गरुड पक्षी येऊ शकणार नाही. अर्थात का येऊ शकणार नाही? भगवंताचं वाहन असलेल्या गरुड पक्षाला यमुनेचा डोह काय अप्राप्य होता का? नाही. पण त्याच्या मागे एक कथा होती की गरुड पक्षी तर सर्व शक्तिशाली होता आणि तो कुठेही जाऊ शकत होता. हे जरी बरोबर असलं तर पण या यमुनेच्या डोहाच्या तिथे जे काय आधी घडलं त्याची कथा आहे. त्या कथेमध्ये असं होतं की गरुड पक्षी जो होता त्याला एक दिवस मासे खायची इच्छा निर्माण झाली आणि तो यमुना नदीच्या तिथे आला आणि तिथे एक सुंदर असा प्रचंड त्याला मासा दिसला आणि त्याला असं वाटलं या माशाला आपण खाऊया. त्याने त्या माशाला पकडायचं ठरवलं आणि त्यावेळेस नेमके तिथे सौभरी नावाचे ऋषी होते. आणि सौभरी ऋषींचं आणि माशांचं नातं तुम्हाला माहितीच आहे की माशांचं नातं कसं होतं ते. आणि त्यामुळे सौभरी मुनींनी जेव्हा बघितलं की हा या महाकाय मत्स्यराजाला खायला आला तेव्हा ते म्हणाले नाही 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 गरुडा, हा मत्स्यराज आहे, याला तू इजा करता कामा नये. हा मला प्रिय आहे, तेव्हा तू याला कुठलीही इजा करायचं नाही असं सौभरी मुनीने त्याला बजावलं. पण बजावून सुद्धा गरुडालाही थोडा गर्वच झाला होता आणि त्याने सुद्धा कुठलाही विचार केला नाही. सौभरी मुनीने त्याला इतकी विनंती केली की नको 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 असं करत असताना सुद्धा त्याने त्या मत्स्यराजावर हल्ला केला आणि बळजबरीने पकडून त्याला खाऊन टाकलं. मत्स्यराज मारला गेल्यावरती सौभरी मुनींना मात्र खूप राग आला की मी इतकं सांगतोय त्याला मारू नको मारू नको. कारण मुनींची मत्स्याशी मैत्री होती आणि मी इतकं सांगून सुद्धा गरुडाने फक्त गर्वामुळे असं केलं आणि माझा अपमान केला आणि या मत्स्याला खाऊन टाकलं. त्यांना खूप राग आला आणि त्यांनी शाप दिला गरुडाला की हे गरुड पक्षा, तू गर्वामुळे माझा अपमान केलास आणि या मत्स्यराजाला मारून टाकलेस. मी तुला शाप देतो की या डोहामध्ये यापुढे तू कधी जरी आलास तर तुला तत्काळ मृत्यू होईल. माशाला खाल्लं तर बघायचीच गरज नाही, पण तू तिथे जवळ पण येऊ शकणार नाहीस. हा माझा तुला शाप आहे. सौभरी मुनीने शाप दिल्यावरती गरुड पक्षी येण्याचा तिथे प्रश्नच येत नव्हता. गरुडाने शाप ऐकला आणि गरुड तिथून लांब गेला. आणि ही कथा कालिया नागाला माहीत होती की हा एकच भाग असा आहे की जिथे कालिया नागाने विचार केला की गरुड पक्षी येऊ शकणार नाही. बाकी त्रैलोक्यात कुठेही गेला तरी हे भगवंताचं वाहन असल्यावर गरुड येऊ शकतो आणि तो आला तर मला खाऊन टाकू शकतो, मारू शकतो, हे त्यांना माहीत होतं. पण ही एक जागा अशी होती की जिथे अशा प्रकारचा शाप असल्यामुळे येऊ शकत नव्हतं. आणि म्हणून जो आहे या कालिया नागेने राहण्याची जागा जी आहे ती यमुनेचा डोह ही निवडली होती. जसं सुग्रीव जो होता त्याला जेव्हा वाली मारण्यासाठी टपून बसला होता तेव्हा तो किंशकिंधेमधून पळून निघाला होता आणि ज्या पर्वतावर तो राहत होता ऋषिमुख पर्वतावर, त्या पर्वतावर वाली येऊ शकत नव्हता कारण त्यालाही शाप होता की या ठिकाणी तू आलास तर तुला मृत्यू होईल. आणि म्हणून त्या ठिकाणी सुग्रीव राहत होता कारण त्या ठिकाणी वालीला यायला परवानगी नव्हती. आला तर त्याला मृत्यू येईल असा शाप होता. तसंच या ठिकाणी ही कथा कालियाला माहीत असल्यामुळे कालिया नाग हा यमुनेत राहायला आला आणि यमुनेत राहायला आल्यावर त्याने हा सगळा उच्छाद केला. पण हे सगळं असं घडण्याचं कारण कालिया नागाला ही माहीत असलेली कथा होती आणि म्हणून कालिया नागाने या डोहाचा जो आहे तो आश्रय घेतला होता. अशा प्रकारची ही उपकथा जी आहे ती मुनींनी परीक्षित राजाला सांगितली. अर्थात ही सुद्धा खूप रंजक कथा होती आणि राजाला
कथा ऐकून खूप आनंद झाला. राजा म्हणाला, महाराज मला अजून पुढे बऱ्याच काही गोष्टी ऐकायच्या आहेत, त्या अजूनही मला पुढेही सांगा की पुढे कसं कसं काय काय घडलं ते. मुनिवर म्हणाले, नक्की सांगेन, जरूर ऐक. अर्थात त्याच्या पुढे अजूनही काही कथा घडलेली आहे. त्या कथेचा पुढचा भाग आणि पुढची लीला जी आहे ते आपण अर्थात पुढल्या भागामध्ये ऐकूया. या ठिकाणी हा भाग आपण स्वल्पविराम करूया. श्रीराम समर्थ. श्रीराम. या भागाची सेवा महाराज मी आपल्या चरणी अर्पण करतो, स्वीकार करावा. कळत नकळत चूक झाली असेल तर क्षमा करावी आणि आमच्या सर्वांच्या सेवेचा स्वीकार करावा आणि अशीच सेवा आमच्याकडून करून घ्यावी ही विनंती. श्रीराम समर्थ. श्रीराम.